नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्री फायर मराठीच्या एका नवीन आणि गेम प्ले व्हिडिओमध्ये। आपण आज एका 16 वर्सेस स्क्वॉडचा गेम लावलेला आहे। बघू आपण बुया काढण्याचा प्रयत्न करणार आहे। कलर मॅप आलेला आहे म्हणजेच अजूक भारी, कारण तिथं राजस्थानचे पान पिसळे लोक येते आणि त्यांना आपण पाणी पाजून पाजून मारण्याचा प्रयत्न करणार आहे। आता बऱ्याच जणांना माहित नसणार आहे 16 वर्सेस स्क्वॉड म्हणजे काय। 16 वर्सेस स्क्वॉड म्हणजे मी एकटा असणार आहे आणि पुढून 4 जण असणार आहे आणि त्या 4 जणांना मारून आपल्याला बुया काढायचा आहे। बघू आपण आता इथं कमांड पोस्ट वरती उतरलेलो, इथं वरून पाहिले तर 2-4 प्लेयर पण उतरलेले दिसले मला सर्कल मध्ये। आता इथं आपल्याला उतरल्या का M4A1 भेटली आणि त्यासोबत M1014 पण भेटलेली आहे। इथं मला असं वाटू राहिलं का बंद या असणार आहे असं मला मनात वाटत होतं, पण आता काय माहिती भेटतो का नाही। इथं पायाचा स्टेप पण आला, आता कुठून तरी बांधा येऊ राहिला असं वाटू राहिलं मला, कारण हेडफोन घातलेलं नसले तरी पण कळतंय मला। अरे हाय ना भाऊ इथं आई भाऊ, अरे गोळ्या 2 हुकल्या राव त्याला मारता मारता। ये घे मग 1 टॅप, 2 गोळ्या हुकल्या मग काय झालं, हे डायरेक्ट 1 टॅपनी स्वागत केलं तू। अरे भैया तू पण आला का, आता मग तुला द्याला का तू राव गणपतीचा प्रसाद, हे घेऊन टाक। मग आता कसं माहितीये का, आपण कसं आहे लोकाला नाराज नाही करत, जे प्रसाद आलं त्याला प्रसाद देऊन टाकीत असतो। त्या दोघाला आता फिनिश करू, मस्तपैकी लुटिंग करू, त्यांची लूटबीट करू, चांगलं काही असलं तर घेऊन टाकू आपल्याला आणि बाकी मग दुसऱ्या बांधाकडं जाऊन त्यांना मारून काढू। तब्बल 7 वर्षाच्या कठोर प्रयत्नानंतर उजूक मला एक दुसरा बांधा दिसलेला आहे, त्यांचाच असणार आहे बहुतेक। येऊ घराच्या वरतीला आपल्याला याला बॉम्ब टाकून मारणार आहे। एकच बॉम्ब आहे तेवढाच माझ्याकडं, बघू चांगला लागला का आता। अरे 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 लागला, अरे 100चं डॅमेज बसलं त्याला आता। अरे कुदना बाबा या खिडकीतून, काय खिडकी आहे रे, जाऊ दे आता खिडकीतून कुदलो मुदलो आता। त्यानंतर काय करू आता, वरती जाऊ, हे घास बनवून माझ्याकडे आलं होतं, हे घास म्हणजे उकवांचं। माझ्याकडे MP40 असलेलं म्हणजे विशेष नाही बाबा। आता गेलं हे बंदा गेलं, टीम आउट, ती काय म्हणते त्याला, टीम वाईप पार्टी केली आपण त्याला। थोडं इंग्लिश मध्ये कच्चा आहे मी, तेवढं धकून घ्या, नाही तर काय आपण लई इंग्लिश बोललो असतो। कसं आहे माहितीये का, रानातले रानगट्टे आपण, आपल्याला इंग्लिश बोलायची म्हणली ना आता कसं तरीच होतंय, आणि मराठी बोलायची म्हणली ना तर अभिमानाने आपण मराठी बोलू शकतोय। आणि आता आहे का फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला, आणि मला माहिती आहे की मला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट दाखवणार आहे म्हणून, आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ मराठीतून बनवून राहिलो। मला हिंदीतून पण बनवता येत होते, पण मला माझी मराठी भाषा पुढे न्यायची, त्यासाठी मी मराठीतून व्हिडिओ बनवलेली आहे। आता हे इकडे बांध्याची मला आता काहीतरी फायरिंग ऐकू आली, आता मी त्यांना पण टोले देणार आहे। अरे हो बाया पहा ना कसं कान पळत होता त्याला, आपण मग मी काय केलं, एक हेडशॉटला गोळी मारली आणि 2-3 बॉडी मारल्या, तो पण खाली पाडला। आता त्याला काय करू, फिनिश करून टाकू, त्याच्याकडे काही असलं तर पोहू, नाही तर डायरेक्ट दुसऱ्या बांध्यालाच पोहू। इथं मला थोडं एक मोठी मेडिकिट भेटली होती 100ची, एक बांधा लपून पाहत होता, त्याला म्हणला अरे लपून नको पाहू, पारसा सगळ्याला भेटत असतो तर मग तुलाही देतो। आणि तरी पण तो माय काय करू राहिला माहितीये का, मग गुलवाल फोडीत होता, म्हणला मग हे गुलवाल फोडीतो वय तू विषय नाही आला म्हणजे घाबरला नाही, मग कोणला घाबरला, इथं माझी विषय नाही दहशत निर्माण करायला आला फ्री फायर मध्ये, चांगल्याला मारतोय तुम्हाला आणि तुम्ही घाबरणार नाही म्हणजे मग चांगली गोष्ट नाही राव, तुम्हाला घाबरायला पाहिजे मला। जाऊ दे आता तुला मारून टाकलं, तू पाय आता तू धोरण तिकडं लॉबीत जाय आता तू। आम्ही काय करतो इकडं आता बाकीचे बंदे राहिले ना त्यांना मारितो आता मी। इथे कळसुंबड्या उकोंग आला बरं का, त्यांनी आधी मला लय डॅमेज मारलं होतं, पण म्या बी त्याला लय मारला, त्यांनी गुलवाल टाकला, म्या बी गुलवाल टाकला। आता मी काय करतो माहिती का, पुढे गुलवाल टाकतो, माझ्याकडे एक बॉम्ब एक नाही पाहतो, बॉम्ब असला बॉम्बनी जर मिळत लय भारी होईल। एक बॉम्ब फेकला त्याच्याकडं, तेव्हा मला बहुतेक आता मारणार अशी गेला, आणि ते 112 डॅमेज पडलं, कारण ते पहिल्यांदा आपण त्याला लय ठोकेलं होतं ना त्याच्यामुळे लवकर मेलं ते। याला मी फिनिश करून टाकलं, थोडंसं नोबडच होतं असं वाटतं मला, नाहीतर एखादा पळून गेला असतं तिथून। इथं त्याचाच मित्र कळसुंबड्या तू आला असं बरं का, येऊ मला चांगला थोडा प्रो वाटू राहिला, कारण त्यांनी मला लय डॅमेज मारलं ना हो। तो आता त्यांनी काय ते मूर्ती फेकली इकडं ना, आता ते माझ्याकडे रश मारणार आहे। मी काय करतो, थोडंसं कान सटकून जायचा प्रयत्न करतो, आलं गठीत तर मारतो नाही तर सोडून देतो। कसं आहे माहिती आहे का, रिक्स घेणे काच नाही बिलकुल बी। हे आलं बरं का, अर्ध्याच्या पायातच गोळ्या गेल्या, माझ्या हेडवर जर गेल्या असत्या गेल्या हेडवरती गेल्या, थोडं चांगलं पिरो होतं रावे। याला लगेच आता फिनिश करू, तिकडं काय करू, एक मोठी मेडिकेट मारून टाकू, पहिल्यांदा इनहेलर आहे ना म्हणजे सुप बिप हे मारून टाकू, खाली एक बॉन फायर पण लावलं म्हणजे आपली वरची AP वाढून टाकीन ती। आता तुम्हाला मी काय करतो माहिती का, आपली जुनी ट्रिक सांगतो, असं घराघरात चाललं की ते लँड माईन सोडून द्यायचं, त्यानंतर बाकीचे बंदे दिसले तर मग मारायचं त्यांना। कसं आहे माहिती का, तुम्हाला जर फायदा झाला त्या लँडमाईनचा तर चांगली गोष्ट, नाही फायदा झाला तर मला ना काही विचारू भाऊ, तुम्ही तुमचं पाहून घ्या। हे झोन पण आता बोकंडी येऊ राहिलं, झोन मध्ये सटका लाग ना आपल्याला, नाही तर झोन का बोकंडी आलं ना भाऊ ते लवकर सोडितच नाही आपल्याला, मग तिथून निघायचं म्हणल्यावर लय हाल होत्यात, लय मेडिकेटा यूज होत्यात। इथं माझ्या अंदाजाने बंदे ऐक नाही काय, मार एखादं येतं पळताना दिसू राहिलं मला। फ्रीचा किल जर भेटला तर लय भारी वाटत, फ्रीचा जर किल भेटला इथं पळू राहिलं बरं का ते। याला काय करू आता, MP40 काढून सरकाने फिनिश करून टाकू।
AB40चा स्प्रे म्हणजे एकदम भारी हो, विशेष नाही. ते बाकी सोडा, तुम्ही आतापर्यंत आपला व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला आपला गेम प्ले आवडत नाही तेवढं कमेंट करून नक्की सांगा. मी तोपर्यंत काय करतो, थोडीफार लुटबुट करतो. माग एक फायरिंग आली बरं का, आता याला बघतो आता, कारण डॅमेज असणार, याला 2-4 गोळ्या मारल्या ना तरी मारणार आहे. हे पायाचा गुलवाल फोडला एकदा, हे पळू राहिलं. त्याला मी काय म्हणतो, 2-3 गोळ्या मारल्या तर मरण ते, पण मी त्याला एकच गोळी मारली. आता मी काय करतो, हे झोन माय पुढं आहे, हे झोनला कसं मस्त कव्हर करून झोनमध्ये पोहोचतो, सेफ झोनमध्ये जातो.